नमस्कार मित्रांनो, माझं नाव पायल आहे. मी आता 21 वर्षाची आहे. मी आता सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाला म्हणून आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. रोजच्याप्रमाणे आजही संपूर्ण घराची साफसफाई केल्यानंतर मी माझ्या बिछाण्यावर आराम करत होते. काम करून मी खूप दमले होते. असं वाटत होतं जणू सगळं शरीर दुखायला लागलं. मी बिछाण्यावर पडून आराम करत होते आणि माझ्या हाताने माझं डोकं मालिश करत होते. माझ्या शेजारच्या खोलीत माझा भाऊ राजेश मोबाईलमध्ये गेम खेळत होता, म्हणून मी त्याला आवाज दिला. माझा आवाज ऐकून राजेश माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला, काय झालं ताई? मी म्हटलं, काय भाऊ, आई सगळं काम माझ्यावर सोडून जाते. कॉलेजच्या सुट्ट्या काय सुरू झाल्या आणि आईने घरातील सगळे कामं माझ्यावर सोडून दिले. माझं बोलणं ऐकून राजेश म्हणाला, ताई तू नको काळजी करू, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येतो. ते पिल्यानंतर तुला आराम मिळेल. तेव्हा मी हसत मान हलवली आणि तो रूमच्या बाहेर गेला. थोड्या वेळाने तो दूध घेऊन परत आला. मला त्याच्यावर खूप प्रेम आलं. जगात फार कमी भाऊ असतात जे आपल्या बहिणीवर इतकं प्रेम करतात आणि त्यांच्या बहिणीची काळजी घेतात. मला त्याचा खूप लाड येत होता, पण तो माझी काळजी फक्त आणि फक्त माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी करत होता हे मला समजायला जरा वेळच लागला. मग मी त्याने दूध आणलेले पिऊ लागले. दूध पिऊन झाल्यावर मी ग्लास बाजूला ठेवला आणि राजेशला म्हणाले, राजेश, माझे शरीर पूर्ण थकल्यासारखं वाटत आहे, तू प्लीज आज बाहेरून जेवण आण. राजेश म्हणाला, अगं माझी लाडूबाई, मी तुझ्यासाठी जेवण काय पूर्ण हॉटेलच आणतो. असं म्हणून तो जेवण आणण्यासाठी बाहेर गेला. मी पुन्हा बिछाण्यावर पडून आराम करू लागले. काही वेळानंतर आईचा आवाज आला. घाईघाईने मी माझे डोळे उघडले तर तेव्हा माझं डोकं खूपच जाड वाटत होतं. मी घड्याळीकडे पाहिले तर रात्रीचे 9 वाजले होते. मला धक्काच बसला, कारण बाबाही ऑफिसवरून परत आले होते. थकावटमुळे वेळ किती झाला हे मला कळलंच नाही. मी उठून 2 पावलं टाकले असताच मला चक्कर आली आणि माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार पसरला. जर मी भिंतीला धरलं नसतं तर नक्कीच पडले असते. मी फ्रेश होऊन बाहेर आले तर जेवणाच्या टेबलावर सगळे माझीच वाट पाहत होते. मी शांतपणे जाऊन खुर्चीवर बसले. राजेश मला पाहताच माझ्या प्लेटमध्ये जेवण वाढू लागला आणि मग आईला म्हणाला, आई पायल दीदीवर कामाचं ओझं जरा कमी टाकत राहा, नाहीतर घरामध्ये एक कामवाली ठेव. ही बिचारी दिवसभर काम करून खूप थकते. बघ ना, तिचा रंगही पिवळा पडला आहे. माझी तब्येत खरंच खूप खराब झाली होती. मला खूप थकवा जाणवत होता. माझे आई बाबा दोघेही नोकरी करतात, कारण फक्त बाबाच्या नोकरीवर घर चालवणं कठीण आहे. त्यात आमचा शिक्षणाचा खर्चही काही कमी नाही. त्यामुळे माझी आईही त्याच कंपनीत नोकरी करत होती जिथे बाबा काम करायचे. मी आणि राजेश कॉलेजला जायचो, पण उन्हाळ्यामुळे आम्हाला सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणूनच आम्ही घरीच राहत होतो. गेल्या काही दिवसापासून राजेश खूप बदलला होता. सुट्ट्या लागल्यापासून तो माझी खूप काळजी घेत होता. मी घरातील कोणतेही काम करत असले की तो येऊन माझी मदत करत असे. मी दमले की माझं डोकं दाबून देत असे. मी त्याला नकार देत होते, पण तो म्हणायचा, तू खूप काम करून दमली आहेस, आता तुझी सर्व प्रकारची काळजी मीच घेणार आहे. मी शांतपणे झोपून राहायचे. एके दिवशी मी माझ्या रूममध्ये झोपली होती आणि राजेश येऊन माझ्यासोबत असं काही करेल याची मला जराही कल्पना नव्हती. मी माझ्या खोलीत झोपलेले होते. मध्यरात्री मला जाणवले की कोणीतरी माझ्या खोलीत आलं आहे आणि तो हळूहळू माझ्या पलंगावर येत आहे. मी झोपेत असले तरी हे सर्व मला जाणवत होतं. मी घाबरून डोळे उघडले. खोलीत सर्वीकडे अंधार पसरलेला होता. मी उठून पाहिलं, पण आत कुणीच नव्हतं. दरवाजा मात्र थोडा उघडा होता. मी नेहमी झोपण्याआधी दरवाजा बंद करूनच झोपत होते, पण तो अचानक कसा उघडू शकतो हे मला कळत नव्हतं. मी थकलेल्या डोळ्यांनी उठले, दरवाजा बंद केला आणि परत झोपले. माझे डोळे बंद होताच मला पुन्हा कुणाच्या तरी पायाचा आवाज येऊ लागला. असं वाटत होतं जणू कोणीतरी येऊन माझ्या पलंगाजवळ बसून आहे आणि माझ्या छातीवरून हात फिरवत आहे. पण जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा कुणीच नव्हतं. मला घाबरल्यासारखं वाटू लागलं. मी उठून खोलीची लाईट ऑन केली आणि दरवाजा उघडून बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. माझ्यासोबत हे सर्व काय होत आहे मला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात मला तहान लागली, म्हणून मी किचनकडे जात होते. त्यावेळी राजेश आपल्या खोलीतून बाहेर आला. त्याने मला पाहून विचारलं, काय झालं ताई, तू अजूनही जागी आहेस? मी म्हणाले, काही नाही रे भाऊ, मला असं वाटत आहे माझ्या खोलीत कुणीतरी आहे. त्यावर तो म्हणाला, अगं ताई, तुला कामाच्या थकावटीमुळे असं वाटत असेल. तुला घाबरायची काही गरज नाही. तुला भीती वाटत असेल तर मी इथे तुझ्याजवळ झोपतो. मी त्याला नकार दिला आणि म्हणाले, माझ्यासाठी तू तुझी झोप खराब करू नकोस, तू तुझ्या खोलीत जाऊन झोप जा. पण तो म्हणाला, ताई, मी तुला एकटं नाही सोडू शकत, यामुळे तुझी तब्येत खूप बिघडू शकते
आणि मी तुला त्रासात नाही पाहू शकणार. मी पुढे त्याला काही बोलणारच तेवढ्यात तो माझ्या रूममध्ये येऊन माझ्या बेडवरती झोपला. त्या रात्री मला असं जाणवत होतं की कुणीतरी माझ्या शरीरावर बसून मला पाहत आहे, माझ्या छातीवरून हात फिरवत आहे, माझ्या केसामधून हात फिरवत आहे आणि मी शांतपणे झोपून राहिले. मला हे सर्व एक स्वप्नासारखं वाटत होतं. सकाळी उठल्यानंतर मी पाहिले की राजेश माझ्या बाजूला त्याच्या शर्टचे सर्व बटन उघडे करून झोपला होता आणि माझ्या पंजामाचा नाडा देखील सुटलेला होता. माझी अवस्था फारच वेगळी झाली होती. तेवढ्यात राजेश उठून त्याच्या शर्टचे बटन लावत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तेव्हाच मी त्याला विचारलं की तू आज एवढा खुश का आहे? तो म्हणाला, तुझ्या इतकी सुंदर बहीण ज्याच्या जवळ आहे तो तर खुश राहणारच ना. असं म्हणून तो रूमच्या बाहेर निघून गेला. पण मला त्याचं वागणं फार विचित्र वाटत होतं. मग मी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. थोड्या वेळानंतर आंघोळ करून बाहेर आले. त्यावेळेस माझे केस ओले होते. तेव्हा राजेश तेल घेऊन माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, पायल दीदी, चल आज मी तुझी मालिश करून देतो. मला त्याचं वागणं विचित्र वाटत होतं म्हणून मी म्हणाले, नको, मला आता मसाजची गरज नाही. पण त्याने माझं एक पण ऐकलं नाही आणि त्याने स्वतःहून माझा हात धरला आणि मला बेडवर झोपवले. त्यावेळी मी पूर्णपणे कपडे देखील घातलेले नव्हते आणि त्याने माझ्या पाठीवर ते कोमट तेल टाकून माझी पाठ चोळत होता. राजेश माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. तेव्हा राजेश माझी पाठ चोळत म्हणाला, ताई, तू खूप सुंदर आहेस. मन करते की तुझा असाच लाड करत राहावं. बोलत बोलत तो इतकी छान मसाज करत होता की काही सांगायचं कामच नाही. मला तर खूप छान वाटत होतं आणि त्या तेलाचा वास पण खूपच मस्त येत होता. जेव्हा मी त्याला विचारले की हा कोणता तेल आहे तेव्हा भाऊ म्हणाला, हे खूप खास तेल आहे. खास तुझ्यासारख्या सुंदर मुलीसाठी हे बनवलेलं आहे. तो खूपच माझी स्तुती करत होता. मला काहीच समजत नव्हतं की तो कशाबद्दल बोलत आहे. तो इतका छान मसाज करत होता की कधी मला झोप लागली काही कळलंच नाही. थोड्या वेळानंतर मला जाग आली. तेव्हा माझे शरीर खूप दुखत होते. मी घामाने पूर्णपणे भिजले होते. जणू कुणीतरी मला आंघोळ घातली आहे. माझे कपडे पूर्णपणे ओले झाले होते आणि रूममधला पंखा पण बंद होता आणि गरमी तर इतकी होत होती की बापरे, हे सर्व काय होत आहे मला तर काहीच समजत नव्हतं. मी खूप कमजोर झाले होते. मला उठून देखील बसता येत नव्हतं. कशीबशी उठून मी बाथरूममध्ये गेले आणि फ्रेश झाले आणि मग बाथरूममधून बाहेर येत होते. तेव्हा मला कुणाचा तरी फुसफुसण्याचा आवाज आला. असं वाटत होतं की कुणीतरी बोलत आहे. पण घरामध्ये राजेश आणि मीच होते. मग राजेश कुणाशी बोलत आहे हा मला प्रश्न पडला. मला खूप तहान लागली होती म्हणून मी आधी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेले. पाणी पिऊन वापस आले पण तोपर्यंत आवाज येणं बंद झाला होता. मी किचनच्या दरवाजापाशी उभे होते. तेव्हा बेडरूममधून राजेश बाहेर आला आणि त्याच्या हातात खूप सारे पैसे होते आणि तो खूपच खुश होता. त्याची नजर माझ्यावर पडताच तो घाबरत मला म्हणाला, पायल दीदी, तू इतक्या लवकर उठलीस? मी चालत त्याच्या जवळ गेले. तो घाबरत त्याचे पैसे त्याच्या पॅन्टच्या खिशात टाकत होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? राजेश घाबरत म्हणाला, ताई प्लीज पप्पांना नको सांगू. मी त्याला मोठ्या आवाजात म्हणाले, सांग, हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? तेव्हा तो घाबरत म्हणाला, हे पैसे पप्पाच्या एका मित्राने दिले. पप्पाने त्यांना कर्जासाठी काही दिवसापूर्वी दिले होते. मी विचार केला की या पैशाचा एक नवीन फोन घेऊ शकतो म्हणून मी हे पैसे पप्पांना दिलेच नाही. मी म्हणाले, तुला हे करताना जराशी पण लाज नाही वाटली का? घरातील परिस्थिती बघ किती वाईट आहे आणि तू एक मोबाईल घेण्याची मागणी करतोस. तुला हे सर्व लाजिरवाणं नाही वाटत का? नंतर तो खाली मान घालून निघून गेला. मग त्याने ते पैसे रात्री पप्पांना दिले. त्या रात्री त्याने माझ्याशी काहीच बोलले नाही आणि लवकर झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना राजेश त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. मी आश्चर्यचकित झाले कारण त्याने त्याच्या मित्राला थेट बेडरूममध्ये आणलं होतं. त्यावेळेस मी ओळणी बाजूला करून भांडी धुत होती. ते हसत हसत आत आले. मी पटकन ओळणी माझ्या खांद्यावर टाकली आणि राजेशला म्हणाले, हे काय आहे? तुला माहीत आहे की आई वडील घरी नाहीत तरीही तू तुझ्या मित्रांना घरात घेऊन आलास? राजेश म्हणाला, हे माझं घर आहे. तुला माझी काळजी नाही तर मी तुझी काळजी का करू? हे माझे खास मित्र आहेत. त्यांच्यासाठी चांगलं जेवण तयार कर. मी अस्तव्यस्त झाले होते. मला समजत नव्हते की राजेश त्याच्या मित्राला घेऊन घरी का आला आहे. राजेश त्याच्या मित्राला घेऊन माझ्यासोबत असं काय करेल मला याची जराही कल्पना नव्हती. मी जेवण बनवत होते तेव्हा राजेश किचनमध्ये येऊन म्हणाला, जेवण हे तू स्वतः वाढायला यायचं आहे. त्याचं वागणं मला खूपच विचित्र वाटत होतं. मी जेवण बनवून त्यांना वाढत होते तेव्हा त्याचे मित्र वारंवार मला विचित्र नजरेने पाहत होते. ते राजेशपेक्षा वयाने मोठे दिसत होते
आणि ते माझ्याकडे असे बघत होते की जणू आज ते मला खाऊनच टाकतील. तेव्हा मी लगेच माझ्या खोलीत गेले. त्याचे मित्र गेल्यावर मी राजेशवर ओरडले की तुझे मित्र या घरात पुन्हा दिसले तर माझ्या इतकं वाईट काहीच नाही होणार. पण माझा भाऊ आयन शांतपणे माझ्या गालावर स्पर्श करत म्हणाला, एवढा राग नको करू ग ताई, ते पुन्हा येणार नाहीत. पण मम्मी पप्पांना काहीही नको सांगू. राजेश कधी माझ्याशी प्रेमाने वागत होता तर कधी चिडचिड करत होता, आणि तो माझ्यासोबत इतकं वाईट करेल याची मला जराही कल्पना नव्हती. त्या दिवशीसुद्धा मी जेव्हा माझ्या खोलीत आराम करत होते तेव्हा अचानक मला माझ्या कमरेवर कुणाचा तरी हात फिरवताना जाणवले. मी पटकन डोळे उघडले तेव्हा राजेश माझे पाय त्याच्या मांडीवर घेऊन मालिश करत होता. मी त्याला असे करताना नकार दिला, पण तो म्हणाला, मी जे करतोय ते मला करू दे. या घरात मी एकटाच आहे ज्याला तुझी एवढी काळजी आहे. आई वडिलांना तर कामातून वेळच मिळत नाही. खरं तर मी देखील खूप थकलेले होते, म्हणूनच मी डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला. राजेश माझी खूपच चांगली मसाज करत होता, त्यामुळे कधी माझा डोळा लागला मला कळलंच नाही. मात्र थोड्या वेळानंतर मला जाग आली. तेव्हा माझे होश उडाले. माझे डोके फार दुखत होते. पलंगाची चादर पूर्णपणे विस्कळली झाली होती. पलंगावर एक शर्ट आणि एक मेल परफ्यूम पडलेला होता. हे सामान कुणाचं होतं मला काहीच समजत नव्हतं. माझी तब्येत इतकी खराब होती की मला काहीच बोलता पण येत नव्हतं, आणि माझ्या डोक्यात पण तीव्र वेदना होत होत्या. माझ्या डोक्यात इतका तीव्र वेदना होत होत्या की मी परत बिछाण्यावर झोपले. असे वाटत होते की कुणीतरी मला बेहोशीचे औषध दिले. तेवढ्यात मला कुणाचा तरी फुसफुसण्याचा आवाज येत होता, पण ते कोण बोलत आहे हे मी ओळखू शकले नाही. मला फक्त राजेशचाच आवाज ऐकू येत होता. असे वाटत होते की तो माझ्या खोलीतच आहे. काही वेळानंतर मला जाग आली. तेव्हा मी संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले. मी सगळ्यात आधी बेडकडे पाहिलं, जिथे शर्ट आणि परफ्यूम पडलेला होता, पण आता तिथे काहीच नव्हतं. आज पुन्हा माझी अवस्था खूपच विचित्र झाली होती. मी लहान मुलगी तर नव्हते जे हे सगळं समजू शकणार नाही. घरात माझ्या आणि राजेशच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. मग माझ्या झोपल्यानंतर असं काय घडत होतं की माझे शरीर पूर्णपणे पाण्याने भिजल्यासारखं होत होतं. फक्त एवढंच नाही तर माझं शरीर दुखून चूर झालं होतं आणि चेहऱ्याचा रंग देखील पिवळा पडत होता. मी खूप दिवसापासून पाहत होते राजेश माझ्याजवळ येण्याचा खूप प्रयत्न करत होता. मला शंका येऊ लागली की राजेश माझ्यासोबत काहीतरी अपहरित करत आहे. पण तेव्हा मी कसेबसे बेडरूममध्ये येऊन सोफ्यावर बसले. डोक्यात अनेक विचित्र विचार येऊ लागले होते. तब्येत खूपच खराब होती. संध्याकाळी आई ऑफिसवरून घरी आली तेव्हा माझी अवस्था पाहून आई खूपच चिंतित होती. तिने म्हटलं, उद्या ऑफिसला सुट्टी घेऊन तुला डॉक्टराकडे घेऊन जाईल, जेणेकरून तुला काय होते हे तरी कळल. त्या रात्री मी वारंवार झोपेतून जागी होत होते आणि नीट झोप पण लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी आई वडील नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघून गेले. त्यांना कदाचित माझी काळजीच नव्हती, म्हणून मी एकटीच डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. डॉक्टरांनी सांगितलं की मी आता प्रेग्नेंट आहे. तेव्हा तर मला खूप मोठा धक्का बसला. मला तर काहीच समजत नव्हतं की माझ्यासोबत कोण काय करत आहे. राजेश तर माझा भाऊ आहे, पण मग माझ्या मनात आलं की मी त्याला सक्का भाऊ समजत होते, परंतु तो माझा सावत्र भाऊ होता. तो माझ्या बापाच्या पहिल्या बायकोचा मुलगा होता. मला पूर्णपणे खात्री होती की हे सर्व माझ्यासोबत राजेशच करत असेल. पण आता हे सर्व आई पप्पांना कसं सांगू या विचाराने मी खूप टेन्शनमध्ये आले होते. दुसऱ्या दिवशी मी गर्भपात करण्याचे ठरवले, पण गर्भपात केल्यानंतर मला हे कळणारच नव्हतं की माझ्यासोबत या सर्व गोष्टी कोण करत आहे आणि कशामुळे करत आहे, आणि मी हे सर्व आई पप्पांना पण घरी सांगू शकत नव्हते. म्हणूनच मी ठरवलं की मी या बाळाचे DNA टेस्ट करल, आणि मला पूर्णपणे खात्री होती की हे बाळ राजेशचंच असणार. कारण ज्या वेळेस मी झोपीत असायचे त्याच वेळेस तेव्हा माझे शरीर पूर्णपणे दुखत होते, आणि त्यावेळेस घरामध्ये फक्त आणि फक्त राजेश आणि मीच असायची. म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन DNA टेस्ट केलं. 2 दिवसात डॉक्टरांनी DNAची रिपोर्ट दिली, आणि ते पाहून तर मला खूपच मोठा धक्का बसला. जसं मी समजत होते तसं काहीच नव्हतं. बाळ राजेशचं नसून दुसरं कुणाचं तरी होतं, पण कुणाचं हे मला समजत नव्हतं. पण इतकं नक्की समजलं होतं की मी झोपेत असताना कुणीतरी माझ्यासोबत संबंध बनवत आहे, म्हणून मी त्यांना रंगेहात पकडणार असं ठरवलं. म्हणून मी माझ्या खोलीत कॅमेरा लावला, आणि एके दिवशी जेव्हा आई वडील घरी नव्हते, राजेश पुन्हा माझ्या खोलीत आला आणि माझं डोकं मालिश करू लागला. मी खूप प्रयत्न केला की मला झोप लागू नये, पण ज्या तेलाने राजेश मालिश करत होता त्यामध्ये बेहोशीचे औषध मिळून होतं, आणि जसं जसं तो तेलाचा वास येत होता तशी मला खूप गाढ झोप लागत होती आणि मी झोपी गेले. 3 तासानंतर मला जाग आली, आणि तेव्हा आईवडीलही घरी आले होते. माझं शरीर पुन्हा तसंच दुखत होतं. मी कशीबशी उठून कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग पाहिली.
तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी झोपी गेल्यानंतर राजेश त्याच्या मित्रांना माझ्या रूममध्ये घेऊन येत होता आणि माझ्यासोबत त्या सर्व घाणेरड्या गोष्टी करत होता आणि याबद्दल राजेशला त्याचे ते घाणेरडे मित्र पैसे देत होते. हे पाहून तर मला खूप मोठे धक्क्यावर धक्के बसत होते. मी लगेच माझ्या खोलीतून बाहेर आले आणि राजेशचे कॉलर धरून त्याच्या कानाखाली वाजवली आणि तेव्हाच आई पप्पा पण घरी आले होते. पप्पांनी मला एवढ्या रागात आणि रडत पाहून माझे हात धरले आणि ते म्हणाले, का मारत आहे तू त्याला? तू पागल झाली आहेस का? मी त्यांना रडत रडत ते व्हिडिओ दाखवत म्हणाले, हा पहा नालायक माझ्यासोबत काय करत आहे. तो व्हिडिओ पाहून तर आई डोकं धरून सोप्यावर बसली आणि पप्पाची पण पायाची आग मस्तकाला जाऊन टेकली. तेव्हा पप्पांनी राजेशला पकडून खूप मारलं. त्याच्या तोंडातून आणि कानातून रक्त वाहू लागले. तेव्हा पप्पा म्हणाले, सांग हे सर्व तू कशासाठी केलास? राजेश रागात म्हणाला, मी कधीच हिला माझी बहीण मानली नाही. मला पैशाची गरज होती आणि लोक हिच्यासाठी लाखो रुपये देण्यासाठी तयार होते. मला माझ्या गरजा भागवायच्या होत्या म्हणून मी हिच्यासोबत या सर्व गोष्टी केल्या. मी हिची इज्जत, हिचे शरीर लोकांना विकत होतो. त्या बदल्यात मला खूप सारे पैसे भेटत होते. पप्पांनी त्याला इतकं मारलं की तो पूर्णपणे रक्ताने भरलेला होता. पण कसेबसे स्वतःला सोडून राजेश घरातून पळून गेला आणि त्यानंतर कधीच परत आला नाही. माझ्या पोटात असलेलं बाळ नाजायस होतं. त्याचं मी ऑपरेशन करून टाकलं. पण राजेशने माझ्यासोबत जो घाणेरडा खेळ खेळला तो मी आजपर्यंतही विसरू शकणार नाही.